हा नमस्कार सर्वांना. आज ज्यांची मी ओळख करून देतोय असा माझा साहतेई मित्र, ज्याच्यासोबत मैत्री माझी ही 3 दशकांची राहिलेली आहे आणि अशा या मित्राची आज या मुलीवर्धनच्या निमित्तानं मी ओळख करून देतो. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी DEDला या ठिकाणी प्रवेश घेतला कवटेकरला, त्याच वेळेस ज्या शहरीच्या कॅम्पसच्या बाहेरचे क्षेत्र आहे अशा अत्यंत क्षेत्रातल्या गोपाळपूर या गावावरून खऱ्या अर्थानं DEDला जाऊन येऊन करण्याचं काम या माझ्या मित्राने केलं आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जेवढं विज्ञानाचं मंडळ आहे त्यामध्ये याचा खास हक्कांडा राहिलेला आहे की जेवढे विज्ञानाचे प्रयोग या ठिकाणी झालेले आहेत त्यामध्ये सक्रियता आणि ज्ञानेश्वर वसंत मोरे हे नाव त्या ठिकाणी निश्चितच घेतलं जातं आणि विशेष या ठिकाणी प्राथमिक शिक्षण हे कवटेकरला झालं, माध्यमिक शिक्षण नामांकित अशा पंढरपूरच्या संस्थेत झालं आणि DED हे पंढरपूरच्या कवटेकर या प्रशालेत झालं आणि खऱ्या अर्थानं एक विज्ञानाला जागता ठेवणारा असा हा माझा मित्र आणि विज्ञानावर निश्चित प्रेम हे त्याचं राहिलं आणि सर्वात महत्वाचं की आपली मैत्री ही अबाधित ठेवली पाहिजे. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा फ्रेंड नीड म्हटलं जातं ना, असा हा मित्र आणि कॉलेजच्या जीवनापासून ते अद्याप म्हणजे ऐन या ठिकाणी वयात सुद्धा अगदी चिर करून असणारा हा मित्र नेहमी भेटल्यानंतर हसमुख राहील असा त्याचा या ठिकाणी चेहरा राहिला आणि मित्राप्रती सदर राहिला या ठिकाणी त्याची निश्चितच राहिलेले केव्हाही कोठेही भेटला तर तेवढंच आत्मिक प्रेम हे या मित्राकडून निश्चित मिळलं जातं. म्हणून कुठेही भेटलं तरी निश्चितच या ठिकाणी आनंदाला उधार आल्याशिवाय राहत नाही असा नावाप्रमाणेच ज्ञानेश्वर. धन्यवाद सटे सर. सटे सरांनी माझ्याबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याच गोष्टी आमच्या दोघांच्या कॉमन आहेत. कारण DEDला आल्यापासून पुढचे 30 वर्ष जवळजवळ 95 पासून 2025 पर्यंत 30 वर्ष आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आमच्या दोघांमध्ये कॉमन आहेत. प्राथमिक शिक्षण लांबोटी या ठिकाणी झालं आणि DEDला प्रथम आमची भेट झाली तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही सदैव एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि मैत्री टिकून आहे.